नमस्कार पुणेकर, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आहे। आपण ज्या भागात उभा आहोत ही स्मार्ट सिटीमध्ये जवळपास 97 लाख खर्च करून भाजी मंडई बांधलेली आहे। या भाजी मंडईच्या आजूबाजूला किमान 10,000 ते 15,000 पर स्क्वेअर फीटनं फ्लॅट मिळतात। म्हणजे 1.25 कोटीला 2 BHK फ्लॅट मिळतात आणि 2-2 कोटीच्या आसपास 3 BHKच्या फ्लॅटची करून जाते। आणि तुम्ही पुणेकर, तुमच्या माझ्यासारखे लोक महानगरपालिकेला इतक्या मोठ्या प्रमाणात कर देतो की त्याची सोय नाही। म्हणजे तुम्ही बघत असाल की पुणे महानगरपालिकेचं फक्त 3,000 कोटीचं प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपातूनचं कलेक्शन आहे। मग आपण पालिकेला कमी काय करतो का? करत नाही। मग त्यातून काय करते पालिका? काहीतरी सुविधा देते आपल्याला, पण ती सुविधा अशा पद्धतीनं बांधती किंवा अशा पद्धतीने दिरंगाई लावती, अशा पद्धतीने त्याच्यातून लूट करते की ती वर्षानुवर्ष लोकांच्या उपयोगातच येत नाही। म्हणजे टॅक्सच्या पैशातून हे 97 लाखाचं बांधकाम केलेलं आहे, जिथं भाजी मंडई म्हणतो त्याला। स्मार्ट सिटीतली भाजी मंडई आहे, पण ह्याची पाठीमागील 2 वर्षापासूनची ही अवस्था आहे। आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो, हे भाजी मंडई चालू झाली पाहिजे अशी आमची आम आदमी पार्टीची मागणी आहे, पण याला अधिकारी थोडी तारा देत नाहीत। मला असं वाटतं आहे की लोकांना जे काय म्हणतो की बेसिक सुविधा ज्या असतात किंवा मूलभूत गरजा असतात त्याच्यात एक भाजी मंडई येते। आणि पाठीमागील 1997ला पुणे महानगरपालिकेत बालेवाडी गेलेलं आहे, पण आजपर्यंत भाजी मंडईच बालेवाडीला भेटलेली नाही। म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की 25 वर्षात भाजी मंडई नाही देऊ शकलो आपण। तर एक पुणेकरांना सर्वांना एक विचार केला पाहिजे की आपण जे टॅक्सच्या पैशातून म्हणजे टॅक्स जो भरतो आपण सरकारला, त्याच्यातून आपल्याला काय मिळतं। आणि आपण असे लोकांना निवडून देतो ज्याला व्हिजन शून्य असतं। म्हणजे त्याला नागरिकांच्या गरजा काय आहेत किंवा कशा पद्धतीनं काही स्कीम राबवल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं काही योजना राबवल्या पाहिजेत, नागरिकाला पाहिजे ते कसं केलं पाहिजे, हे आजपर्यंतचा पुणे महानगरपालिकेतला एकही पक्ष करू शकलेला नाही। आम आदमी पार्टी नेहमी म्हणते की नागरिकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत, एरिया सभा घेतल्या पाहिजेत, त्या माध्यमातून लोकांना त्यांना हवं ते करून दिलं पाहिजे आणि नागरिकाची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असली पाहिजे। नागरिकाची इन्व्हॉल्वमेंट जर असती तर ही जी दुरावस्था झाली ती दुरावस्था झालीच नसती। आणि इतक्या कोट्यवधी रुपयाचा जवळपास माझ्याकडे RTI टाकून माहिती काढलेली आहे, 980 कोटीचा आपण खर्च केलेला आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली। पण ह्या वास्तू अशा उभा करून ठेवल्यात की ज्या कुणाच्याच कामाच्या नाही आहेत। आता ही वास्तू उभा ठेवलं एक कारण झालं, दुसरं याच्यामागं दुसरी लूट कशी होती की बांधकाम केलेली भाजी मंडई चालू नाही करायची। मग काय करायचं तर स्थानिक नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, काही अधिकारी असतील, यांनी आठवडी बाजाराचा एक वेगळाच कन्सेप्ट आणलेला आहे। त्याच्यातून ते काय करतात की आठवडी बाजाराचं कुठेतरी चौकात भरवायचा आणि प्रत्येक स्टॉल धारकाकडून 400-500 रुपये उकळायचे। मग त्यांची ती साईड इन्कम चालू झाली, सगळ्याच अधिकाऱ्याची असेल, माजी नगरसेवकाची असेल। आणि भाजी आपण विकत कुठून घेतो तर जिथं ऊन वारा पाऊस आपल्याला लागतो, फुटपाथवर जावं लागतं, धुळीचं प्रमाण जास्त आहे। आणि त्याचा दुसरा असा दुष्परिणाम असा आहे की चौकात चौकात ट्रॅफिक झालेलं असतं भाजी आठवडे बाजारामुळं। तर अशा पद्धतीच्या भाजी मंडई ही तर खरं बघितलं तर ही भाजी मंडई अपुरी आहे, पण अपुरी असून सुद्धा चालू नाही। खूप मोठी भाजी मंडई लागणार आहे बालेवाडीसारख्या ठिकाणी, जे आम आदमी पार्टी पाठपुरावा करून पुढील काळामध्ये पुणे महानगरपालिकेत येणाऱ्या पुणेकरांना जर संधी दिली तर नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या भाजी मंडई असतील जिथं तुम्हाला 24 तास भाजी उपलब्ध करून द्यायचा आम आदमी पार्टीची तुम्हाला गॅरंटी आहे। धन्यवाद।